सध्या तुम्ही समाज माध्यमांमध्ये म्हणा किंवा बातम्यांमध्ये म्हणा एक मुद्दा तुम्ही ऐकत असाल की आरक्षणामध्ये उपवर्गीकरण होणार आहे, सब कॅटेगरायझेशन होणार आहे. आता आरक्षणामधल्या कॅटेगरीज जर आपण ऐकल्या आहेत, SC ST OBC जनरल, पुन्हा आता नवीन निर्माण झालेले EWS असेल, SBC असेल, SEBC असेल, या सर्व कॅटेगरीज तुम्ही ऐकून असाल. पण आता हे या कॅटेगरीमध्ये सब कॅटेगरायझेशन म्हणजे नेमका काय प्रकार आहे, तो कसा होणार आहे, बरं ह्या ज्या कॅटेगरीज ऑलरेडी एक्झिस्ट करतात त्यांचा अर्थ काय आहे, त्यांना किती टक्के आरक्षण आहे किंवा एकूणच काय ह्याचा उपयोग आहे, नेमकं कशा प्रकारे प्रणाली राबवली जाते, जाणून घेऊया सर्व आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. उल्लेख होतोय सध्या आरक्षणातल्या वर्गांचं उपवर्गीकरण, कॅटेगरीचं सब कॅटेगरायझेशन होणार असल्याचं. ते नेमकं काय हे आपण जाणून घेऊया. उपवर्गीकरण होणाऱ्या, सब कॅटेगरायझेशन होणाऱ्या सांगितलं जात आहे. नेमकं काय तर EV चेन्नई या केस 2004 साली याचा निकाल दिला गेला. सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की शेड्यूल कास्ट म्हणजे SC जे आहे ते होमोजिनियस क्लास आहे, सर्व एक समान आहेत, त्याच्यामध्ये फरक करता येणार नाही असं सांगत, त्यामुळे राज्यांना त्यात विभाजन करता येणार नाही, त्यांच्यामध्ये डिफरन्सिएशन करता येणार नाही असं 2004 साली सांगितलं होतं. पण त्याच्यानंतर एक केस झाली होती सुप्रीम कोर्टात जी पोहोचली होती, स्टेट ऑफ पंजाब वर्सेस दविंदर सिंग, ही 2020 ची जी केस होती. या प्रकरणात 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं की सुप्रीम कोर्टाच्या एका सिंगल जजने नाही तर कॉन्स्टिट्युशनल बेंच, घटनापीठ, खंडपीठ जे बसलं होतं, त्यांनी असं म्हटलं की जर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या गटांचं रिप्रेझेंटेशन कमी असेल, म्हणजे SC आणि ST मधल्याच काही विशिष्ट गटांचं जर त्यांचं समावेश किंवा त्यांचं प्रतिनिधित्व कमी असेल, तर राज्यांना हक्क आहे की SC आणि ST कोटामध्ये ते उपविभागणी करू शकतात, सब कॅटेगरायझेशन करू शकतात. म्हणजे 2004 मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की करता येणार नाही, पण 2020च्या या केसच्या निकालामध्ये हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं की राज्यांना हक्क आहे की त्यांना सब कॅटेगरायझेशन उपविभागणी करता येऊ शकते. हाच केसचा निर्णय लांबला होता 2024 मध्ये, जेव्हा 7 न्यायाधीशांच्या संविधान पीठा म्हणजे 7 जजेसच्या कॉन्स्टिट्युशनल बेंच ज्याचा आपण उल्लेख करतो, या कॉन्स्टिट्युशनल बेंच म्हणजे 7 जजेसच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचने असं म्हटलं, ज्याचं नेतृत्व तेव्हाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे प्रमुख होते सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी त्या खंडपीठाचं नेतृत्व केलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं, त्यांच्या अध्यक्षतेखालच्या संविधान पीठाने असं म्हटलं होतं की राज्य सरकारांना डेटावरती आधारित उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे. या निर्णयामुळे कायदेशीर मार्ग मोकळा झाला आणि अनेक राज्यांनी आता धोरणात्मकरित्या पावलं उचलायला सुरुवात करून ही जी सब कॅटेगरायझेशन आहे, ज्याला उपवर्गीकरण आपण म्हणतोय, ती करायला सुरुवात केलेली आहे. अनेक राज्यांनी केली आहे. कोणकोणत्या राज्यांनी नेमके केली आपण व्हिडिओच्या शेवटाकडे आपण जाणून घेऊ. महाराष्ट्रात सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे एका कार्यक्रमामध्ये बोलताना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता सब कॅटेगरायझेशन करण्यात येईल आणि देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यामुळे आता पुन्हा हा सब कॅटेगरायझेशनचा मुद्दा महाराष्ट्रात चर्चेला आलेला आहे. मुळात हे सब कॅटेगरायझेशन कशा संदर्भात होतं, तर आरक्षणा संदर्भात. तर नेमकं आरक्षण म्हणजे काय हे आपण जाणून घेऊ. आरक्षणाच्या काही बेसिक गोष्टी ज्या आपल्याला विद्यार्थी म्हणून आणि नागरिक म्हणून माहिती असाव्या त्या समजून घेऊ. आरक्षण म्हणजे काय, तर भारतात आरक्षण एक सकारात्मक कृती प्रणाली आहे जी अनुसूचित जाती, SC हा शब्द महत्वाचा आहे, लक्षात ठेवा, सकारात्मक कृती प्रणाली. त्याच्यामध्ये SC ST म्हणजे अनुसूचित जाती, ST म्हणजे अनुसूचित जमाती, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, इतर मागासवर्ग म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस, OBC आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, EWS, त्याशिवाय त्याचे SEBC वगैरे सर्व घटक आहेत. या सर्व लोकांना आणि खास करून ऐतिहासिक काळापासून दुर्लक्षित असणाऱ्या समुदायांना शिक्षण, रोजगार आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यासाठी आरक्षणाची योजना राबवली जाते. तथाकथितपणे वर्षानुवर्ष झालेला अन्याय दूर करणे, सामाजिक आणि आर्थिक विषमतेचा सामना करणाऱ्या घटकांना शिवाय समुदायांना समान संधी प्रदान करून विविध सामाजिक क्षेत्रात या समुदायांचे पुरेसे प्रतिनिधित्व सुनिश्चित करणे ही प्राथमिक उद्दिष्टे या आरक्षणाची आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यासाठी आरक्षण हे आपल्या भारतामध्ये लागू करण्यात आलं आणि आपल्या भारतात ते सध्या लागू आहे. बरे आरक्षण आपण देतो त्याच्यासाठी संविधानिक तरतुदी कोणत्या, म्हणजे कोणत्या आधारावरती आरक्षण दिलं जातं ते आपण समजून घेऊ. तर कलम 15(4) मध्ये असं सांगण्यात आलंय की राज्याला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास समूहांसाठी विशेष तरतुदी करण्याची परवानगी आहे. कलम 16(4) मध्ये सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये मागासवर्गांना आरक्षण देण्याची परवानगी आहे. कलम 341 आणि 342 मध्ये सांगण्यात आलेलं की राष्ट्रपती कधी तर राज्यपालांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती हे कोणत्या जाती आणि कोणते समुदाय SC मध्ये आणि कोणते समुदाय ST मध्ये
एनलिस्ट करायचे, कोणाला त्यांना ऍड करायचं हे राज्यपालांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती ठरवू असतात, ज्याचा आधार आहे कलम क्रमांक 241 आणि कलम क्रमांक 242. त्यानंतर आर्टिकल 15.6 आणि आर्टिकल 16.6 जे 130व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलं, तो सुद्धा आता एक महत्वाचा आधार आहे या आरक्षणाच्या तरतुदी संदर्भात आणि काही महत्वाचे बदल करण्यासाठी. त्यामुळे ह्या जेवढ्या तरतुदी आपण इकडे मेन्शन केल्या त्या आपल्या आरक्षण या विषयावरती प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण मेन्सच्या आन्सर रायटिंगसाठी प्रॅक्टिस करू, मेन्समध्ये लिहू, तेव्हा या महत्वाच्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवायला हव्यात. पुढे बघूया आरक्षण जे आहे ते आरक्षण केंद्रामध्ये वेगळे, राज्यामध्ये वेगळे. केंद्रामध्ये किती आहे ते जाणून घेऊ. तर केंद्रामध्ये शेड्यूल कास्टला SC साठी आरक्षण आहे 15%, ST साठी आरक्षण आहे 7.5%, OBC साठी आरक्षण आहे तब्बल 27% आणि EWS जे आता नुकतं करण्यात आलं काही वर्षांपूर्वी, तर EWS साठी इकॉनॉमिकली विकर सेक्शन साठी एकूण 10% आरक्षण केंद्र पातळीवरती देण्यात आलेलं आहे. हे केंद्राचं आरक्षण आहे. केंद्रात पुन्हा सांगतो SC 15%, ST 7.5%, OBC 27% आणि EWS 10% आरक्षण केंद्र पातळीवरती, केंद्राच्या राज्यांमध्ये, केंद्राच्या नोकऱ्यांमध्ये, केंद्राच्या शैक्षणिक संस्थांमध्ये, म्हणजे ज्या IIT असतील, IIM सारख्या संस्था असतील तिथे असेल, किंवा इतर महत्वाच्या ठिकाणी ज्या केंद्रीय संस्था आहेत, ज्या केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आहेत, त्यांच्याकडे एवढं आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्यात आरक्षणाचं चित्र काय आपण ते जाणून घेऊ. महाराष्ट्र राज्यात सुद्धा आरक्षण आहे, पण टक्केवारी साधारण वेगळी आहे. तर SC साठी आरक्षण इकडे आहे 13%, ज्याच्यामध्ये अनेक समाज जे मेन्शन करण्यात आले त्या लोकांना याच्यामध्ये आरक्षणामध्ये जी नावं लिहिलेली आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती म्हणजे ST साठी आरक्षण आहे 60%, SC 13, ST 7. आकडे लक्षात ठेवा. जर प्रश्न फॅक्च्युअली विचारला गेला तर आपल्याला साधारणपणे माहिती, बेसिक माहिती आपल्याला आरक्षणाविषयी माहिती असायला हवी. SC 13, ST 60%, OBC 19%. त्याशिवाय अजून काही विमुक्त जाती ज्यांना म्हटलं जातं, जे SC STच्या बाहेर अजून वेगळा एक प्रकार प्रवर्ग महाराष्ट्रामध्ये बनवण्यात आलेला आहे. त्या विमुक्त जाती म्हणजे VJ असं ज्यांचा उल्लेख होतो त्यांच्यासाठी आहे 3%. आणि या VJ विमुक्त जातीचा एक प्रकार आहे NTA असं सब कॅटेगरायझेशन त्याच्यात करण्यात आलेलं आहे. आणि या NTA नंतर 3 प्रकार आहेत, NTB, NTC आणि NTD असे अजून 3 प्रकार VJच्या नंतर पडतात. त्या NTB साठी आहे 2.5%, NTC साठी आहे 3.5% आणि NTD साठी आहे 2%. असं सब कॅटेगरायझेशन या VJ आणि NT मध्ये करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आधीपासूनच. हे वर्ग भटके आणि अर्धभटके जमाती म्हणून ओळखले जातात. सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या समाजांना उपविभागणी करून वेगवेगळ्या टक्केवारीवर आरक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या SC मधल्या सब कॅटेगरायझेशनचा उल्लेख आपण करतोय तशा प्रकारचं सब कॅटेगरायझेशन या नॉर्मॅटिक ट्राईब्स मध्ये, NT ज्याला आपण मगासून उल्लेख करतोय, त्या नॉर्मॅटिक ट्राईब्स मध्ये आधीच करण्यात आलंय. आणि प्रत्येक समाजातल्या त्यांच्या गरजेनुसार ह्यांना टक्केवारी ही प्रदान करून, काहींना 2.5, काहींना 3.5, काहींना 2 अशा प्रकारे सब कॅटेगरायझेशन करून प्रत्येकाला समान संधी मिळावी या उद्देशाने हे सब कॅटेगरायझेशन नॉर्मॅटिक ट्राईब्स मध्ये महाराष्ट्र सरकारने आधीच करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर अजून काही प्रकार आहेत ते म्हणजे SBC विशेष मागास वर्ग, स्पेशल बॅकवर्ड क्लासेस ज्यांना 2% आरक्षण महाराष्ट्रामध्ये लागू आहे. त्याच्यानंतर अजून एक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWA ज्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये केंद्र सुद्धा 10% आणि महाराष्ट्र सुद्धा 10% आरक्षण लागू आहे. आणि अजून एक प्रकार मागच्या काही काळामध्ये तुम्ही ऐकला असेल SBC नंतर किंवा SEBC, त्याच्या संदर्भात सुद्धा आपण जाणून घेऊ. SEBCचं नेमकं काय आहे. SEBC जो मराठ्यांसाठी आरक्षणासाठी एक वेगळा वर्ग बनवण्यात आला, सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस. या SEBC म्हणजे मुळात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग, सोशली अँड एज्युकेशन बॅकवर्ड क्लासेस, हा मूळतः मराठा समाजासाठी 2018 मध्ये आणला गेलेला एक स्पेशल क्लास आहे. 2018 मध्ये एक स्वतंत्र वर्ग निर्माण करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने त्यावेळी मराठा समाजासाठी स्वतंत्र SEBC आरक्षण लागू केलं, जे 16% 2018 साली देण्यात आलं होतं. त्याचा उल्लेख अनेक वेळा पक्षांकडनं, राजकीय पक्षांकडनं दाव्यांमध्ये हा केला जातो. तेच 16% आरक्षण. मात्र हे आरक्षण झालं असं की कोर्टामध्ये हा विषय गेला आणि 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केलं होतं. 16% जे आरक्षण SEBC महाराष्ट्र सरकारने लागू केलं ते सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं. आणि आजच्या घडीला हा विषय पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात ह्याचे सर्व विषय सुरू आहेत आणि त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात आता हा विषय चालू आहे. पण आजच्या घडीला SEBC हा स्वतंत्र आरक्षणीय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात आहे. तो कायमस्वरूपी तत्वामध्ये अजूनपर्यंत लागू करण्यात आलेला नाही. नेमका SEBCचा प्रवास कसा राहिला SEBC आरक्षणाचा तो जाणून घेऊया. तर गायकवाड आयोगाची जी गायकवाड समिती जी होती त्याच्या निष्कर्षावर आधारित महाराष्ट्र सरकारने SEBC आरक्षण 2018चा हा कायदा मंजूर केला, ज्याच्यामध्ये मराठा समाजाला शिक्षण आणि सार्वजनिक नोकरीमध्ये 16% आरक्षण देण्यात आलं होतं.
कायदेशीर आव्हाने काय झाली तर 2019 साली या 2018च्या SEBC कायद्याला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आणि न्यायालयामध्ये ह्याच्या विरुद्ध केस करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात निर्णय देताना म्हटलं की सर्व मराठ्यांसाठीचे SEBC आरक्षण हे असंविधानिक अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून घोषित करण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाने मराठ्यांना मिळालेलं हे आरक्षण 16% आरक्षण होतं ते रद्द केलं. पण 2024 मध्ये मराठा समाजासाठी 10% कोटा प्रस्तावित करणारं महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण SEBC अमेंडमेंट SEBCचं विधेयक आणण्यात आलं. 2024 साली ते सादर करण्यात आलं आणि आत्ता न्यायालयामध्ये हा खटला प्रलंबित आहे. 2024च्या आरक्षणामध्ये सध्या तात्पुरत्या स्वरूपात मराठा समाजाला SEBC मधून 10% आरक्षण मिळालेलं आहे, परंतु ते अजूनपर्यंत सुद्धा कायमस्वरूपी नाही. न्यायालयाने ह्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं नाही. अजूनपर्यंत हा विषय प्रलंबित असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात SEBCचं 10% आरक्षण या SEBC विधेयक 2024च्या आधारावरती SEBC कायद्यावरती मिळालेलं आहे. परंतु हा विषय अजूनही न्यायालयीन प्रविष्ट असल्यामुळे हे आरक्षण अजूनपर्यंत कायम स्वरूपात लागू झालेलं नाही. जर हे आरक्षण कायमस्वरूपी लागू झालं तर नेमकं चित्र कसं असेल, की महाराष्ट्रातली सर्व आरक्षण जर आपण मिळवली, महाराष्ट्रातली सर्व आरक्षण जर आपण एकत्रित केली तर एकूण गणित कसं होतं तर आत्ताच सध्याच्या घडीला महाराष्ट्रातल्या आरक्षणाचं जर टोटल आपण केली तर 59.5% पर्यंत हे आरक्षण पोहोचतं. परंतु जर मराठा समाजाला असलेलं SEBCचं 10% आरक्षण सुद्धा जर कायमस्वरूपी झालं म्हणजे 59.5 आत्ताच्या घडीला आहे, तात्पुरत्या स्वरूपात असणारं 10% SEBCचं मराठ्यांचं आरक्षण जर कायमस्वरूपी झालं आणि ते सुद्धा याच्यात मिळवलं तर जवळजवळ आणि इतर सर्व छोटे छोटे प्रवर्ग मिळून जर आपण हे पकडलं तर साधारण हे 60% आसपास असणारं हे प्रमाण महाराष्ट्रात 72% जाऊ शकतं. आणि 72% जर गेलं तर तुमच्या लक्षात असेल की हा आपण महत्वाच्या कोर्ट केसेस आणि जेव्हा काही हा पॉईंट आपण न्यायालयीन गोष्टी शिकवत होतो तेव्हा मी तुम्हाला पॉईंट सांगितलं होतं की इंदिरा साहनी केस जी आहे 1992ची, त्या सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की 50% पेक्षा 50% कॅपिंग करण्यात आलेली आहे. कोणत्याही राज्यात किंवा कुठेही 50%च्या वर आरक्षणाची गोष्टी आरक्षण जे दिलेलं आहे ते जाऊ नये. 50% जनरलसाठी ओपन असावं, 50% इतर सर्व आरक्षित लोकांसाठी असावं असं तेव्हा सांगण्यात आलं. पण आजच्या घडीला अनेक राज्यांमध्ये ही मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे. एक्सेप्शनल केसेस किंवा काही दुर्मिळ मुद्दे किंवा अत्यंत निकडीची गरज असं दाखवत अनेक राज्यांनी ही मर्यादा ओलांडून त्याच्यावर आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जर हे आरक्षण ऑलरेडी 50% क्रॉस केलेलं आहे, 60%च्या घरात आहे आणि 72%वर गेलं तर ते आरक्षण सर्वांच रद्द होईल किंवा मराठ्यांना मिळणारच नाही किंवा सर्वांचं आरक्षण कमी कमी करत सर्वांना आरक्षण द्यावं लागेल, अशा काही गोष्टी बोलल्या जातात. तसं होण्याची गरज पडणार नाही. जर ठरवलं सरकारने योग्यपणे जर कोर्टामध्ये बाजू मांडली तर 50%च्या वर जाऊन सुद्धा ह्याच्यावर आरक्षण 60 ते 70% दरम्यान सुद्धा अनेक राज्यांमध्ये आहे. तसं महाराष्ट्रात सुद्धा ते होऊ शकतं. त्यामुळे ही गोष्ट अशक्य अशी नाहीये. फक्त आता आपला महत्वाचा मुद्दा होता सब कॅटेगरायझेशन, तो आपण समजून घेऊ. इतर सर्व जाती ज्यांचा आपण उल्लेख करतोय, ज्या कॅटेगरीचा उल्लेख करतोय, SC, ST, OBC या सर्वांची लोकसंख्या भारताच्या नकाशावरती नेमकी किती हे जाणून घेऊ. भारतात SCची पॉप्युलेशन जी आहे ती 16.63% आसपास आहे. 2011चा जो सेन्सस झालेला होता, जी जनगणना झालेली होती त्याच्यानुसार ही आकडेवारी आहे. भारतातली 16.63 इतकी आकडेवारी आहे. महाराष्ट्रात SCची आकडेवारी आहे 11.8% आणि देश पातळीवर आहे ती 16.63%. STची किंवा त्याच्या आधी जनरल कॅटेगरीची आपण संख्या किती तर बघू तर भारतात जनरल कॅटेगरीची संख्या आहे 30.74% आणि महाराष्ट्रात ती आहे 45%. महत्वाचे आकडे आहेत, आकडेवारी ह्या लक्षात असली पाहिजे. उत्तरासाठी आपल्याला जेव्हा आपण रेफरन्स देऊ तेव्हा रेफरन्समध्ये जेव्हा ह्यांच्यावरती प्रश्न विचारला जाईल, आरक्षणावरती प्रश्न विचारला जाईल किंवा स्पेसिफिकली SC, ST वर प्रश्न विचारला गेला तर ही आकडेवारी आपल्याला तोंडपाठ असावी. 2011च्या सेन्ससनुसार ही आकडेवारी आहे, अधिकृत आकडेवारी आहे. ओबीसीचा ज्याचा आपण उल्लेख केला होता त्या ओबीसीची भारतातली टक्केवारी आहे 44% आणि महाराष्ट्रातली टक्केवारी आहे 33.8%. फार मोठी तफावत आहे देश पातळीवर आणि महाराष्ट्र पातळीवरती या आकडेवारीमध्ये. त्यामुळे ही आकडेवारी आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि STचा ज्याचा उल्लेख होतो त्या STची देश पातळीवरती टक्केवारी आहे 8.63% आणि महाराष्ट्रातली टक्केवारी आहे 9.40%. ह्या सर्व आकडेवारी ज्या SC, ST, OBC आणि एकंदर जनरल कॅटेगरी यांच्या ज्या कॅटेगरीज आहेत ज्यांचं पॉप्युलेशन आहे तो डेटा आपल्याला सेन्सस 2011 मधला घेतलेला आहे. socialjustice.nic.in या साईटवरती हा डेटा ओपनली अवेलेबल आहे, तो तुम्ही बघू शकता आणि तो रेफर करू शकता आणि आपल्या आन्सर रायटिंग मध्ये याचा वापर करू शकता. अधिकृत आकडेवारी आहे. पुढे जाऊया. महत्वाचे न्यायालयीन निर्णय या आरक्षणाच्या संदर्भात काय देण्यात आले आणि ज्याचा आपण उल्लेख करतो त्या डी कॅटेगरायझेशनच्या संदर्भात काय देण्यात आले ते जाणून घेऊया.
सर्वात महत्त्वाचं प्रकरण होतं ते म्हणजे इंदिरा सहानी अँड अदर्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1992 ची केस होती. या केसचा आरक्षणाशी काय संबंध आहे ते बघूया. तर हा विषय होता मंडल कमिशन आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात. त्याच्या संदर्भात न्यायालयात हा विषय गेला होता, न्यायालयात केस झाली होती आणि तेव्हा त्या निर्णयामध्ये क्रिमी लेअर ही संकल्पना आली आणि 50%ची कॅपिंग जी आहे, ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला की 50% ही जास्तीत जास्त मर्यादा असू शकते असं कोर्टाने तेव्हा म्हटलं. हे याच केसमध्ये निकाल देताना कोर्टाने म्हटलं होतं. आणि क्रिमी लेअरची संकल्पना आली, ज्याच्यात एक क्रिमी लेअर मानण्यात आली ओबीसी मध्ये. किंवा हे क्रिमी लेअर आणि हे नॉन क्रिमी लेअर, म्हणजे नॉन क्रिमी लेअर आहे त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचं आरक्षण, त्यांना अधिकची प्रेफरन्स दिला जाईल असा प्रकार या ओबीसी आरक्षणामध्ये करण्यात आला. म्हणजे ओबीसी आरक्षणामध्ये सुद्धा डी कॅटेगरायझेशन अवेलेबल आहे. आत्ता नवीन काहीतरी डी कॅटेगरायझेशन विषय आला आणि लोकांवर अन्याय होणार आहे किंवा कोणाला न्याय मिळणार असा विषय नाही. तर या सर्व जसं आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये एनटी मध्ये डी कॅटेगरायझेशन आहे, तसंच ओबीसी मध्ये सुद्धा अगदी पूर्वापारपासून हे डी कॅटेगरायझेशन आहे. उपवर्गीकरण आधीपासून आहे, सब कॅटेगरायझेशन. निर्णय काय दिला तर 9 जजेसच्या बेंचने बहुमताने 6-3 ने मंडल कमिशनच्या रिपोर्टनुसार ओबीसी आरक्षण वैध ठरवलं. क्रिमी लेअर संकल्पना लागू ठेवून सांगितलं आणि 50% सर्वसाधारण कॅपिंग या निकालामध्ये इंदिरा साहनी अँड अदर्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया या 1992च्या केसमध्ये ठरवण्यात आलं. त्यानंतर एक महत्वाची केस अजून एक झाली ती म्हणजे ईव्ही चेन्नई वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश 2004-5च्या सुमाराची केस 2004 मध्ये झाली होती. एससी उपवर्गीकरण आंध्र प्रदेश कायदा 2000 साली जो करण्यात आला होता तो रद्द करावा का हा विषय होता या केसचा. याच्यामध्ये निर्णय देताना 5 जजेस बेंचने आधारभूतपणे उपवर्गीकरण अमान्य किंवा कठीण समजले आणि हा निर्णय पुढील काळासाठी प्रश्नाखाली आला. म्हणजे तेव्हा 2004च्या या केसमध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही, सब कॅटेगरायझेशन करण्यात येणार नाही असं कोर्टाने तेव्हा ठणकावून सांगितलं होतं आणि हा विषय तेव्हा बारगळला होता. परंतु ह्याची चर्चा मात्र त्या 2004-5च्या या केसपासून आंध्र प्रदेशने हा प्रयत्न केल्यामुळे कुठेतरी देश पातळीवर सुरू झाली आणि आज आपण त्याची चित्र बघतोय. त्यानंतर अजून एक केस झाली ती म्हणजे स्टेट ऑफ पंजाब अँड अदर्स वर्सेस रविंदर सिंग अँड अदर्स 1 ऑगस्ट 2024 ही केस, ज्याचा आपण आता उल्लेख केला. राज्यांना एससी एसटी यांच्यात उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे का, तर पंजाबची 1975ला सुद्धा हा प्रयत्न झालेला होता. त्यांच्यातलं वाल्मिकी आणि मझहबी हा जे विशेष गट आहे त्या एससी आणि एसटीज मध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांच्यासाठी 1975लाच पहिला प्रयत्न पंजाबने केला होता, पण तेव्हा तो मात्र कॅन्सल करावा लागला होता, तो रद्द करावा लागला होता. आणि आज 2006 साली सुद्धा तेव्हा प्रयत्न झाले होते, म्हणजे एससी साठी 1975 साली आणि एसटी साठी 2006 साली पंजाब सरकारने तेव्हा हे प्रयत्न करून पाहिलेले होते. निर्णय काय आला या प्रकरणामध्ये 7 जजेसची कॉन्स्टिट्युशनल बेंच बसली. बहुमताने उपवर्गीकरण शक्य असल्याचं सांगितलं, म्हणजे 6-1ची मेजॉरिटीने ईव्ही चेन्नईच्या या प्रकरणात जो निकाल दिला होता ते प्रकरण जे होतं तो निकाल जो होता तो उलट फिरवला गेला आणि उपवर्गीकरण राज्यांना करण्याची परवानगी आहे, फक्त डेटावरती आधार ते करावे लागेल असं सांगत उपवर्गीकरण करण्याची राज्यांना या स्टेट ऑफ पंजाब अँड अदर्स वर्सेस देविंदर सिंग अँड अदर्स या केसमुळे परवानगी मिळाली राज्यांना. या निर्णयाचं नेतृत्व अर्थात मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे DY चंद्रचूड आणि इतर जजेस जे होते, म्हणजे त्याच्यात BR गवई जे आत्ताचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, विक्रमनाथ, पंकज मित्तल, मनोज मिश्रा आणि सतीश चंद्र शर्मा या जजेसनी ह्याच्या बाजूने निकाल दिला. तर फक्त जस्टिस बेला एम त्रिवेदी यांनी आपलं एक मत जे वेगळं मी तुम्हाला सांगितलं 6-1च्या मेजॉरिटीमध्ये या 6 जजेसने उपवर्गीकरण व्हावं असा निर्णय दिला. तर फक्त एक जज ज्या बेला एम त्रिवेदी होता त्यांनी उपवर्गीकरण होऊ नये असा निकाल तेव्हा दिला होता. पण 6-1च्या निकालाने 7 जजेसच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचने उपवर्गीकरण करण्यास राज्यांना अधिकार प्राप्त करून दिला. महत्वाचं काय तर डी कॅटेगरायझेशनचे कोणकोणते प्रयत्न आतापर्यंत भारतात झालेले आहेत ते आपण समजून घेऊ. सर्वात पहिला प्रयत्न ज्याचा मी मगाशी उल्लेख केला 1975 मध्ये पंजाबने केला होता. 1975 मध्ये एससीच्या आरक्षणात विशिष्ट गटांना, म्हणजे ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की वाल्मिकी असं म्हटलं जातं आणि मझहबी सिख यांना प्राधान्य देण्यासाठी 1975ला पंजाबने तेव्हा नोटिफिकेशन जाहीर केलं होतं आणि ही पद्धत तेव्हा दीर्घकाळ चालली होती. पण नंतर ईव्ही चेन्नैया आणि त्याच्यानंतरच्या निर्णयानंतर पंजाबने 2006 मध्ये अजून एक कायदा केला आणि ज्याच्यामध्ये पुन्हा प्रयत्न केला एसटी साठी आणि एससी साठी हा प्रयत्न त्यांनी करून बघितला सब कॅटेगरायझेशनचा. पण 1975चा हा प्रयत्न तेव्हा सुद्धा नंतर हे केला गेला आणि हा विषय त्याच्यानंतर खटल्यात गेला. म्हणजे 1975चा सुद्धा आणि 2006चा प्रयत्न सुद्धा हे दोन्ही प्रयत्न जे तेव्हा पंजाबने करून पाहिले ते कुठेतरी बारगळले, कारण ह्याच्यावरती प्रतिबंध आणले गेले आणि कोर्ट केसेस झाल्या किंवा अनेक निर्णय आले आणि निकाल आले त्याच्यामुळे, आणि हा विषय कुठेतरी बाजूला पडला.
आंध्र प्रदेशचा एक प्रयत्न होता 1999-2000च्या सुमारास आंध्र प्रदेश ऍक्ट आणि ऑर्डिनन्स वगैरे सर्व प्रकार झाले होते. त्याच्यात ईव्ही चेन्नई या केसमुळे सुद्धा पुन्हा तो रद्द झाला होता, जेव्हा जो प्रयत्न तेव्हा आंध्र प्रदेशने करून बघितला होता. 99-2000 सुमारास आंध्र प्रदेशने एससीच्या रिअरेंजमेंटसाठी, म्हणजे ज्याला आज आपण सब कॅटेगरायझेशन बोलतोय, त्याला तेव्हा रिअरेंजमेंट म्हटलं गेलं आंध्र प्रदेश सरकारकडनं, आणि त्यांच्याकडनं आंध्र प्रदेश शेड्यूल कास्ट रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन्स ऍक्ट 2000 आणला गेला. 2004 मध्ये सुप्रीम कोर्टाने ईव्ही चेन्नई वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश याच निकालावरती हा जो ऍक्ट होता, जो सरकारने 2000 साली आणला होता, तो अवैध ठरवला. आणि या निर्णयामुळे राज्यस्तरीय उपविभाजन जे होतं, उपवर्गीकरण होतं, त्याला संपूर्णपणे नकार मिळाला आणि सर्व राज्यांमध्ये जे उपवर्गीकरणाचे तेव्हाचे प्रयत्न होते ते या निकालामुळे बारकावले आणि रद्द झाले होते. पण अर्थात हा निर्णय आता 2024च्या देवेंद्र सिंगच्या अपीलमध्ये पुनर्विचाराला आणला आणि तो निर्णय आता सुप्रीम कोर्टाने स्वतःच पलटवलाय. बिहारमध्ये सुद्धा एक असा प्रयत्न झाला होता 2007 साली, ज्याने एक महादलित प्रकरण म्हटलं होतं. बिहारने राज्य पातळीवर सब कॅटेगरायझेशन करून एक विशेष उपगट तयार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 2007 मध्ये बिहार सरकारने अत्यंत दुर्बल असणाऱ्या एससी गटांना वेगळं लक्ष देण्यासाठी, त्यांना वेगळी वागणूक मिळावी, त्यांना वेगळे विशेष सवलती मिळाव्या, याच्यासाठी एससी मध्ये एक महादलित नावाची संकल्पना आणली होती. आणि तेव्हाच्या जे आयोगाने काही एससी जातींना महादलित म्हणून घोषित केलं, त्यांना त्यानुसार सर्टिफिकेट दिले गेले आणि त्यांच्यासाठी एक वेगळ्या योजना आणि प्राधान्य देणाऱ्या काही स्कीम्स राज्यामध्ये, बिहार राज्यामध्ये तेव्हा राबवल्या गेल्या. विशेष बाब म्हणजे महादलित ही संवैधानिक परिभाषा नाही, संविधानात कुठेही अशा प्रकारच्या शब्दाचा उल्लेख नाही, फक्त ती राज्य पातळीवरील लक्षित धोरणे आणि कल्याणपूर उपयोजना आहेत. रिझर्वेशन मध्ये पुरेपूर बदल करण्यात आलेला नव्हता, पण वेलफेअर मध्ये ज्या काही योजना आहेत, ज्या स्कीम आहेत, ज्या काही प्रायोरिटी स्कीम सरकारकडनं राबवल्या जातात, राज्य सरकारकडनं राबवल्या जातात, त्याच्यामध्ये सरकारलाही समावेश मिळाला आणि महादलित हा योजना बिहारमध्ये तेव्हा राबवली गेली होती आणि अनेक योजनांचा लाभ या विशिष्ट वर्गांना, एससी मधल्याच काही विशिष्ट लोकांना देण्यात आलेला होता. तामिळनाडूमध्ये सुद्धा हा प्रयत्न झाला होता. 2009 मध्ये तामिळनाडू विधानसभेत तामिळनाडू अरुंथतियार रिझर्वेशन ऍक्ट 2009 पारित केला. त्यानुसार अरुंथतियार या समुदायाला एससी आरक्षणाच्या आतून विशेष ठराविक उपकोटा, म्हणजे एससी मध्ये साधारण 3% आरक्षण वेगाने एससीच्या मध्येच या अरुंथतियार या समाजाला देण्यात आलं. आणि हा मॉडेल अनेक राज्यांनी राज्यस्तरीय उपविभाजनाचे उदाहरण म्हणून वाटला आणि 2024च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाने साधारणपणे याच प्रकारच्या राज्यातल्या उपविभाजनांना समर्थन दिलेलं आहे. आणि अशाच प्रकारचा एम्पिरिकल बॅलन्स किंवा एम्पिरिकल अप्रोच घेऊन सर्व राज्यांमध्ये आता सब कॅटेगरायझेशन होताना तुम्हाला दिसून येईल. हरियाणामध्ये सुद्धा असा एक प्रयत्न झाला नोटिफिकेशन काढून, म्हणजे ह्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतर नोव्हेंबर 2024 साली उपकॅटेगरायझेशनचे नोटिफिकेशन दिल्याचं वृत्त आहे. राज्याने दलित गटांना डिप्रेव्ड एससीज आणि अदर एससीज असं भाग केलं असल्याचे आता दाखवलंय. म्हणजे ज्याच्यात एससीजना अधिक गरज असलेले, अधिक मागास असलेले एससीज असं एक वेगळं कॅटेगरायझेशन करून मागासवर्गीय एससी आणि अदर एससीज असं सब कॅटेगरायझेशन हरियाणा राज्याने आता केलेलं आहे. आणि 2024च्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर असा प्रयत्न करणारं हरियाणा हे पहिलं राज्य असल्याचं मानलं होतं, ज्यांनी लगोलग निकाल आल्याच्या नंतर हा असा प्रयत्न केला आणि एससी मधल्या ज्या लोकांना अधिक गरज आहे त्यांच्यासाठी वेगळी कॅटेगरी निर्माण केली आपण बघू शकतो. तेलंगणा अजून एक आहे ज्यांनी नुकताच हा प्रयत्न केलेला आहे. तेलंगणा शेड्यूल कास्ट रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन ऍक्ट 2025. 14 एप्रिल 2025 साली तेलंगणा शेड्यूल कास्ट रॅशनलायझेशन ऑफ रिझर्वेशन ऍक्ट 2025 ला नोटिफाय करून पहिलंच असं राज्य बनलं की ज्यांनी अधिकृतपणे कायदा करून सब कॅटेगरायझेशन आता एससी मध्ये सुरू केलेलं आहे. उपवर्गीकरणासाठी कायदेशीर आणि कार्यान्वयात्मक टप्पा आता त्यांनी पूर्ण केलेला आहे. म्हणजे नोंदणीकृत गट आणि त्यांच्या टक्केवारीनुसार नियुक्त्या, भरती, शैक्षणिक सवलती या सर्व आता जागा, ज्या काही सीट्स रिझर्व्ह आहेत त्या आता कायद्यानुसार त्यांना या तेलंगणा राज्यामध्ये या कायद्याच्या आधारावरती मिळतील. प्रभाव काय याचा पडला तर तेलंगणाचा कायदा ऑपरेशनल रूपात लागू झाल्याची बातमी अनेक प्रतिष्ठित स्रोतांनी नोंदवलेली आहे आणि जी लागू आहे. आणि आत्ताची जी पोलीस भरती तेलंगणामध्ये सुरू आहे त्या नवीन पोलीस भरतीमध्ये किंवा आत्ता ज्या नवीन नोकऱ्या निघतात त्या सर्व नवीन ठिकाणी हा सब कोटा रचना जो आता त्यांनी लागू केलेला 2025 पासूनच घोषित केलेला आहे तो लागू करण्यासाठी सुरुवात झालेली आहे तेलंगणा राज्यात. महाराष्ट्रात सध्या चित्र काय आहे सब कॅटेगरायझेशन विषयी, म्हणजे महाराष्ट्रात सध्या उल्लेख झाला होता देवेंद्र फडणवीसांनी इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्ह मध्ये सहभाग घेतलेला होता. तिकडे सुद्धा महाराष्ट्रात सब कॅटेगरायझेशन होणार असं ठामपणे सांगितलं. आणि ह्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार आता काय पावलं उचलते, म्हणजे इतर देशभरात काय राज्यांनी काय पावलं उचलली, कशा प्रकारे गोष्टी सब कॅटेगरायझेशन चालल्या आहेत, कोणाच्या चालू आहेत, कोणाच्या झाल्या ते आपण समजून घेतलं. महाराष्ट्रात नेमक्या ह्याच्यावरती काय पावलं उचलली जातात, महाराष्ट्रातलं सध्या चित्र काय या सब कॅटेगरायझेशनच्या संदर्भात ते आपण समजून घेऊ.
शासनाने 14 ते 16 ऑक्टोबर 2024च्या दरम्यान, म्हणजे तुम्हाला आठवत असेल की याच दरम्यान तेव्हा विधानसभा निवडणुकांचा वारा वाहत होता, घोषणा वगैरे झाली होती आणि सर्व गोष्टी. विधानसभा निवडणुकीची लगभग 2024च्या विधानसभा निवडणुकीची, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सुरू होती. त्या कालावधीत त्या दरम्यान अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी, म्हणजे ड्राफ्ट प्लॅन तयार करण्यासाठी एक समिती नेमली. ही समिती पटना उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर, जस्टिस अनंत बदर त्यांचं नाव, यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेलेली आहे. या समितीमध्ये सदस्य सचिव म्हणजे मेंबर सेक्रेटरी म्हणून कोण आहेत तर इंदिरा आस्वार. त्या इंदिरा आस्वार त्याच ज्या बार्टी जी संस्था आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, या संस्थेत त्या महत्वाच्या आहेत. आणि या समितीच्या अध्यक्षतेखाली 3 महिन्यांची मुदत या समितीला तेव्हा देण्यात आली. आणि बदर समिती, ज्याला वारंवार उल्लेख केला जातो, त्या बदर समितीकडनं महाराष्ट्रातलं उपवर्गीकरणाचं चित्र स्पष्ट होण्यासाठी ड्राफ्ट प्लॅन मागवण्यात आलेला आहे. आणि जेव्हा ही कमिटी निर्माण केली गेली तेव्हा 3 महिन्यांची मुदत देण्यात आलेली होती. समितीचं उद्दिष्ट काय तर राज्य पातळीवर एससी कॅटेगरीतील विविध उपजात्यांना म्हणजे सबकास्ट आणि सबग्रुप्सचा आढावा घेऊन कोणत्या उपजातींना आरक्षणाचा अधिक फायदा झालेला आहे, म्हणजे कोणत्या लोकांना एससी मधल्या कोणा लोकांना सततचा अधिकचा फायदा होतोय आणि कोणत्या जाती ज्या आहेत, कोणत्या उपजाती ज्या आहेत म्हणजे सबकास्ट ज्या आहेत त्या कोणत्या अजूनही वंचित आहेत, ज्यांना खरी गरज आहे, हे डेटावरून ठरवणं अपेक्षित आहे. आणि डेटावरून ठरवून त्याच्यासाठी काय करता येईल याच्या शिफारशी, त्याच्यासाठी ड्राफ्ट प्लॅन तयार करणं हे समितीचं उद्दिष्ट आहे. त्याशिवाय शैक्षणिक गोष्टींमध्ये सहभाग, प्रशासनामध्ये प्रतिनिधित्व म्हणजे ब्युरोक्रॅटिक किंवा पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन असेल, एज्युकेशन सीट्स असतील, त्याच्यानंतर रिक्रुटमेंटमध्ये म्हणजे जेवढ्या नवीन भरती होतात त्याच्यामध्ये, आणि आर्थिक निर्देशक म्हणजे इन्कम्समध्ये किंवा लँड होल्डिंगमध्ये यांचा सहभाग किती आहे, काय आहे, ह्याचा डेटा तयार करण्याचं काम सुद्धा या बदर कमिटीकडे महाराष्ट्र सरकारने सोपवलेलं आहे. लोकसंख्या वितरण बाय सबकास्ट म्हणजे पॉप्युलेशन मधलं डिस्ट्रीब्युशन काय आहे, बाय सबकास्ट. शिवाय शाळा कॉलेजमधले प्रवेश, उच्च शिक्षणातला सहभाग, सरकारी नोकऱ्यांमधलं असणारं त्यांचं प्रतिनिधित्व म्हणजे IAS IPS किंवा इतर जेवढे कमर्शियल सर्व्हिसेस आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस आहेत, त्याच्यासाठी त्याच्यातल्या त्यांचं प्रतिनिधित्व किंवा जेवढी महत्वाची पदं आहेत जी इलेक्ट करून होतात, म्हणजे जे जिकडे MLAs असतील, MPs असतील, तिकडे त्यांची टक्केवारी किती आहे. आर्थिक निर्देशक म्हणजे इन्कम लेवल, मगाशी त्यांचं सांगितलं की बाबा इन्कम किंवा लँड होल्डिंग किती आहे, कोणाकडे किती जमिनी आहेत त्याचा डेटा सर्व. शिवाय अपवादात्मक परिस्थिती कोणाची आहे का, कोणाची अशी एक्सेप्शनल केसेस आहेत का या उपजात्यांमध्ये, त्याचा डेटा सुद्धा सरकारने मागवलाय. आणि ह्या सर्व डेटावरून हा सर्व जेव्हा डेटा समितीकडे येईल आणि समिती त्याच्यातून कमजोर ते सर्वात कमजोर म्हणजे बॅकवर्ड टू मोस्ट बॅकवर्ड असं कॅटेगरायझेशन तयार करून देईल. उपगट ओळखून त्यांच्यानुसार बॅकवर्ड टू मोस्ट बॅकवर्ड असा डेटा तयार करेल. आणि या डेटाने सुप्रीम कोर्टाने राज्यांना एम्पेरिकल एव्हिडन्स दाखवण्याचा आदेश दिलेला आहे की एम्पेरिकल एव्हिडन्सच्या आधारावरतीच हे सब कॅटेगरायझेशन करण्यात येईल आणि ते लागू करता येईल. तोच हा एम्पेरिकल एव्हिडन्स तयार होईल, म्हणजे संपूर्ण माहिती जेव्हा बॅकवर्ड टू मोस्ट बॅकवर्ड या एका विशिष्ट स्केलवर लावली जाईल तेव्हा सरकारकडे अवेलेबल होईल. सरकारला ती सुप्रीम कोर्टाला सुद्धा प्रेझेंट करता येईल जर ह्याच्यावरती केस झाली किंवा ह्याच्यावरती कोण कोर्टामध्ये गेला आणि कोणी जर दावा ठोकला तर. त्यासाठी हा डेटा अत्यंत महत्वाचा आणि सेन्सिटिव्ह आहे. समितीचा अहवाल नोंदवल्यानंतर सरकारकडे ड्राफ्ट शिफारशी येतील म्हणजे ड्राफ्ट रिकमेंडेशन येतील. त्याच्यानंतर GR किंवा कायदा, म्हणजे मला तर शक्यतो वाटतं की कायदाच तयार केला तर GRच्या आधारावरती सरकार राहणार नाही, कारण महत्वाचा विषय जर कायदा केला तर ते अधिक भक्कमपणे आणि मजबूतपणे देता येईल. त्यामुळे कायदा तयार केला जाऊ शकतो. ड्राफ्टनुसार रेव्हेन्यू विभागाकडून या समुदाय म्हणजे फक्त SC नाही तर SC मधले जेवढे सब कॅटेगरायझेशन होईल त्या सब कॅटेगरायझेशनच्या नुसार प्रमाणपत्र जारी करण्यात येईल, सर्टिफिकेट जारी करण्यात येईल. त्याच्यासाठी व्यवस्था करावी लागेल. आणि त्याच्यानंतर नोकर भरती, शैक्षणिक प्रवेश आणि इतर जे काही सामाजिक राजकीय प्रतिनिधित्व असतं त्यांच्यामध्ये नवीन नोटिफिकेशन लागू होतील या सर्टिफिकेट दिल्याच्या नंतर. आता याच्यासाठी वेळ किती लागू शकतो असा वारंवार प्रश्न विचारला जातो, कारण इतर राज्यांनी ते लगोलग लागू सुद्धा केलं, तेलंगणाने तर कायदा सुद्धा केला, पण महाराष्ट्रात किती वेळ लागू शकतो उत्तर देणं प्रचंड कठीण आहे. कारण सुरुवातीला 3 महिन्यांची मुदत, मी मगाशी त्याचा उल्लेख केला की 3 महिन्यांची मुदत या समितीला देण्यात आलेली होती, पण प्रत्यक्षात ह्याच्यात अजून मुदतवाढ झालेली आहे. म्हणून कमीत कमी अजून 2-4 महिने नाही तर काही राज्यांना वर्ष सुद्धा लागू शकतं. महाराष्ट्रातच तर काही अजून महिने किंवा कदाचित अजून वर्ष सुद्धा लागू शकतात अशी शक्यता आहे. कारण एकच राजनीतिक, प्रशासकीय आणि कायदेशीर अडचणींवरती हे सर्व अवलंबून आहे.
कारण ज्याचा उल्लेख आपण मागे एकदा आरक्षणाचा व्हिडिओ आणि आरक्षणाचं लेक्चर जेव्हा क्लासरूममध्ये झालं होतं तेव्हा सांगितलं होतं की हा विषय प्रचंड सामाजिक प्रचंड नाजूक आहे. ह्याच्यामध्ये होतं काय की शेवटी राजकीय लोकांच्या हातात हे सामाजिक विषय असल्यामुळे राजकीय लोकांना दर 5 वर्षांनी जनतेच्या समोर निवडणुकीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे किती जरी निर्णय एखादा महत्त्वाचा आणि चांगला वाटत असला तरी लोकांना नाराज करणं त्यांना भीतीदायक वाटतं किंवा कुठेतरी जोखमीचं वाटतं. त्यामुळे हे निर्णय कुठेतरी टाळले जातात. त्यामुळे हा सामाजिक निर्णय राजकीय लोकांच्या हातात आहे. आता किती इच्छाशक्ती लावून किंवा किती ताकद लावून तो विषय ते लोक तडीस नेतात हे येणाऱ्या काळात आपल्याला बघावं लागेल. पण या सर्व राजकीय प्रशासकीय आणि कायदेशीर अडचणीवरती हा अवलंबून आहे आणि तेलंगणाने अशा प्रकारचा प्रयत्न सर्वे आणि विधिमंडळात ही प्रक्रिया अगदी काही महिन्यांमध्ये पूर्ण केलेली आहे. आपण बघितली पंजाब किंवा इतर राज्यांनी सुद्धा नोटिफिकेशनच्या द्वारे ते करण्यात आलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये राजकीय संवेदनशीलता याच्यावरती जास्त आहे कारण कास्टचा डेटा जो मी बघितला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र सुद्धा एक बऱ्यापैकी सिग्निफिकंट पर्सेंटेज महाराष्ट्रात या कास्ट कॅटेगरीचा आहे. त्यामुळे त्यांचा काही रोष ओढावा लागेल किंवा त्यांच्याकडनं काही नाराजी ओढून घ्यावी लागेल. ह्याच्यामुळे सरकार कुठेतरी सावकाश आणि कुठेतरी जपून पावलं टाकेल हे आपल्या येणाऱ्या काळात बघेल. आणि नेमकं किती वेळ ह्याला लागू शकतो ह्याची गॅरंटी कोणीही देऊ शकणार नाही की कधी प्रकारच्या कास्ट आहेत. आता जर तुम्हाला मी थोडक्यात माहितीसाठी सांगितलं की SC मध्ये समजा ABCDE अशा प्रकारच्या आपण 5 वेगवेगळ्या आपण आहेत तर टोटल 59 पण फॉर एक्झाम्पल आपण या 5 उपजाती आहेत असं पकडू की या 5 प्रकारच्या जाती या SCच्या कॅटेगरीमध्ये येतात. आता होतंय नेमका कसा विषय सब कॅटेगरायझेशन महत्वाचं का आहे तर फॉर एक्झाम्पल A वाली ही जी कास्ट आहे ह्यांच्या एका पिढीतल्या एका व्यक्तीला त्यांनी शिक्षण एक आरक्षण मिळवलं, सीट मिळाली, त्यांनी सरकारी नोकरी सुद्धा मिळवली. होतंय काय की बाबा मग पुढे याच व्यक्तीचं आर्थिक संपन्नता आल्यामुळे ह्याचा आर्थिक बाजू भक्कम झाल्यामुळे त्याने आपल्या पुढच्या पिढीला म्हणजे पुढची जी त्यांची मुलं बाळ असेल त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं शिक्षण त्या शिक्षणामध्ये तिकडे ती शैक्षणिक सवलत जी SCची मिळाली ती वापरून त्याच्यानंतर पुढे नोकरीमध्ये मग सरकारी नोकरी असेल त्यांच्यामध्ये ती सवलत पुन्हा वापरून पुन्हा हीच मुलं म्हणजे जे ऑलरेडी समजा प्रशासकीय अधिकारी असणारे चांगले IAS IPS असणारे SC कॅटेगरी मधल्या लोकांची मुलं पुन्हा SC ST कॅटेगरीचा वापर करून पुन्हा IAS IPS होतात, पुन्हा त्याचा वापर करत राहतात, IIT मधल्या सीट्स घेतल्या जातात. आणि होतं काय की ठराविक समजा या वरच्या काहीच SC मधल्या काही प्रमुख जातींमध्ये हे आरक्षण फिरत राहिल्यामुळे ज्यांना आजच्या काळात खरी गरज आहे त्या पुढच्या लोकांना म्हणजे खास करून जे रुरल भागामध्ये राहतात जे ग्रामीण भागामध्ये राहतात किंवा ज्यांची आर्थिक संपन्नता नाही ती लोक SC कॅटेगरीमध्ये असून सुद्धा कायम वंचित राहिलेत कारण ह्यांची आर्थिक क्षमता तेवढी नाहीये की ह्यांच्या जवळपास पोहोचतील किंवा ह्यांच्याशी कॉम्पिट करतील. त्यामुळे असं म्हटलं जातं की या कायम ज्यांनी ह्याचा वापर करत राहिलेला आहे त्या लोकांचं सब कॅटेगरायझेशन करून ह्या जातींना प्रतिनिधित्व मिळावं ह्यांना संधी मिळावी म्हणून हा प्रयत्न केला जाईल. आता नेमका हा प्रयत्न किती यशस्वी होतोय कारण की या ज्या प्रमुख जाती आहे ह्यांच्याकडनं ओरड काय चालू आहे की आरक्षण हा सामाजिक विषय आहे तो आर्थिक दृष्टिकोनावरती त्याच्याकडे बघता येणार नाही तर सामाजिक दृष्टिकोनानं बघावं लागेल. सामाजिक अन्याय झालेले आहेत त्यामुळे आम्हाला तो गरजेचा आहे. पण जर तुम्ही विचार करा तुम्ही जर सामाजिकतेचं कारण देत असाल तर मग या खाली ज्या इतर उपजाती आहेत ज्या कायम दुर्लक्षित राहिल्या आहेत त्यांच्याकडे सामाजिक आणि आर्थिक ही दोन्ही कारण आहेत. त्यामुळे आर्थिक बाजूवरती ह्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे आता येणाऱ्या काळात हे नेमकं कसं होईल म्हणजे SC कॅटेगरी मधलं तुम्हीच आरक्षण जर तुम्ही वारंवार पिढ्यानपिढ्या वापरलं नसाल तर तुमचेच भाऊबंद जे आहेत जे पुढच्या SC कॅटेगरीमध्येच येतात त्यांना आरक्षणाचा लाभ कधी मिळेल ह्याचा विचार ह्यांनी SC ST आणि इतर सर्व जातीतल्या लोकांनी करायला हवा की हे आपल्याच उपजातीमधले आपल्याच कॅटेगरीमधलेच आपल्याच कास्ट कॅटेगरीमधली जी लोक आहेत त्यांना ह्याची खरी जास्त गरज आहे. तर आपण हे स्वतःहून आणि असे खरेच काही अधिकारी आणि काही लोक आहेत की जे लोक SC ST कॅटेगरीमधून नोकरी मिळवल्यानंतर पुढे आपल्या मुलांसाठी त्या कास्ट कॅटेगरीचा वापर करत नाहीत कारण त्यांना हे माहिती आहे ते सुजान आहेत की बा आपल्यापेक्षा आता जास्त गरज इतर समाज बांधवांना ह्याची आहे. त्यामुळे ती लोक सस्पेंड करतात आणि आपल्या मुलाबाळांना किंवा त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या नोकरीसाठी जनरल कॅटेगरीज वापरतात. असे काही सुशिक्षित लोक सुद्धा आहेत. पण अजून सुद्धा काही लोक आहेत ज्यांना हे आरक्षण जे आपल्याला मिळतंय ते आपल्या मुलाबाळांना सुद्धा मिळावं असं वाटतंय किंवा जर फॅसिलिटी आहे तर वापरू का नाही असं त्याच्याबद्दल दावा असू शकतो. पण निव्वळ आर्थिक बाबीवरती बघितलं तर हे लक्षात येईल की ह्यांची जी SC मध्येच किंवा ST मध्येच असणाऱ्या लोकांची परिस्थिती आज खूप नाजूक आहे. ह्यांना खरी याची जास्त गरज आहे. मग ती आता मिळण्यासाठी इतर राज्यांनी पावलं उचललेत महाराष्ट्र राज्य सुद्धा पावलं उचलेत. आपल्या येणार काळात कळेल नेमकं कसं होईल काय होईल. समिती तर नेमलेली आहे समितीचा अहवाल येईल आणि सर्व डेटा जो मगाशी ज्याचा उल्लेख केला तो सर्व बनवला जाईल. एम्पिरिकल एव्हिडन्स तो क्रिएट केला जाईल. त्याच्या आधारे शक्यतो नोटिफिकेशनवर किंवा कोणत्याही ऑर्डिनन्सवर अवलंबून न राहता सरकार ह्याच्यावरती अध्यादेश वगैरे न करता सरकार एक थेटपणे कायदा बनवेल आणि हे महाराष्ट्रातलं SCचं सब कॅटेगरायझेशन होऊन जाईल आणि पार पडेल येणाऱ्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये हे आपल्याला नक्की लक्षात येईल. बाकी इतर इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी इतर माहितीसाठी तुम्ही एकाग्र अकॅडमीच्या YouTube चॅनलला फॉलो करा. इतर व्हिडिओ सुद्धा
सुद्धा भेट द्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.